राम राम शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नव्या जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर काजे बंधू फार्ममध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो। तर जसं की तुम्ही बघू शकता, आपण इथे कमी प्रमाणात इथे मिरची लावलेली आहे, कारण की आपल्याजवळ जागा शिल्लक राहिली नव्हती। त्यामुळे आपण थोड्याच इथे मिरचीचे प्लॉट आपण इथे ठेवलेला आहे। बघू शकता इथे हजार झाडं इथे आपण लावलेलं आहे, खूप मायनर लावलेलं आहे। पण इथे बघू शकता तुम्ही, याची क्वालिटी बघू शकता, एकदा याची ग्रीनरी बघा, याची क्वालिटी बघा, किती कवडेपणा आहे आपल्या मिरचीच्या झाडामध्ये। आणि इथे फुलं पण खूप छान लागत आहे आणि इथे मिरचीची साईज पण तुम्ही बघू शकता, खूप जबरदस्त आहे। तुम्हाला मिरच्या पण दाखवतो लागलेल्या किती जोरदार आहे। तर बघा मित्रांनो, इथे किती जोरदार अशा शानदार इथे मिरच्या इथे आपल्या प्लॉटला लागलेले आहे। तर याचं कारण एकच आहे मित्रांनो, की टाइम टू टाइम आपल्याला जे आहे ते मिरचीमध्ये फवारणी करणं हे खूप गरजेचं आहे आणि रोग ओळखणं हे पण खूप गरजेचं आहे मित्रांनो। कारण की आपण बरेचदा बघतो की रोग अलग राहते, आपण फवारा अलग मारतो आणि आपल्याला रिझल्ट भेटत नाही मित्रांनो। त्यासाठी आपल्याला थोडंसं माहितीपूर्ण व्हिडिओ बघूनच आपण इथे फवारणी केल्या पाहिजे। इथे जे आहे मिरची साईज खूप सुंदर आहे आणि ही मिरचीची तुम्हाला एक कंडिशन दाखवायची होती, काय कंडिशन आणि आपण याच्यावर काय काय फवारणी केलेली आहे हे पण तुम्हाला थोड्याच दाखवतो। पण एकदा तुम्ही आपलं एक नियोजन बघून घ्या। आपल्याजवळ एक मल्चिंगची पन्नी कमी पडली होती एक बेडसाठी। तर बघू शकता या झाडामध्ये आणि या झाडामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो। कारण की बघूया, मल्चिंग टाकल्यावर काय होतं, तणाचा इथे आपल्या मिरची पिकाला काहीच अफेक्ट होत नाही आणि त्याचमुळे आपली मिरची जी आहे ते सरणानं पिरिरी वाढत राहते इथे मित्रांनो। तर बघा, इथे तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्या आहे की जे आपल्या मिरची प्लॉटमध्ये आपला पुरा प्लॉट खराब करण्यासाठी इथे होऊ शकतं, आपला प्लॉट पूर्ण खराब होऊ शकतो मित्रांनो। तर बघा इथे काय आहे, इथे आपल्या असे झाडं जर आपल्या प्लॉटमध्ये दिसत असतील तर मित्रांनो, हळगळ न करता या झाडाला नष्ट करणं हे आपली गरजेचं आहे, नाहीतर हा प्लॉट आपला पूर्णपणे खराब होऊ शकतो मित्रांनो। कारण की हा प्लॉट आता बघा, हे झाड जे आहे ते व्हायरसमध्ये गेलेलं आहे। हे झाड कापून टाकायचं एक तर आपल्याला इथून, नाहीतर हे झाड उपळून आपल्याला डायरेक्ट इथं झांगडबुट्ट करणं आहे, म्हणजे याला जाळून टाकायचं एक तर, नाही तर आपल्या वावरापासून 5-10 किलोमीटर दूर तिकडे फेकून द्यायचं। हे करण्याचं कारण एकच आहे मित्रांनो, कारण की याच्यावर जर पांढरी माशी बसली, ही पांढरी माशी या झाडाला खराब करते, हे झाड याला खराब करते, म्हणजे अशा प्रकारे आपला पूर्ण प्लॉट इथे खराब होऊन जातो मित्रांनो। तर हे छोट्या छोट्या बाबी आहे जे आपल्याला इथे लक्षपूर्वक करण्याची गरज आहे मित्रांनो। तर आपण याच्या आधी तो फवारा घेतला होता, त्याच्यामध्ये आपण घेतला आहे रोगर, ॲसिफेट आणि क्लोरोफॉरिफॉस। हे ब्लॅक थ्रिप्स, मावा तुडतुडा, पांढरी माशी सर्व इथे कंट्रोल होऊन जाते मित्रांनो त्यांनी। आणि इथे आपण आज जो फवारणी घेतला आहे त्याच्यात बघा तुम्ही काय आहे, फिब्रोनिल आहे 40%, इमिडाक्लोरोपिड आहे 40%, हे आपलं योरा घेतला आपण इथं वापरलेला आहे। याचा ग्राम आपण 10 ग्रामचा डोस इथं वापरलेला आहे आणि याची फवारणी इथे घेतलेली आहे आणि इथे सुंदर प्रकारे याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो। इथे बघू शकता आपण, इथे सध्या रोग काही नाही आहे, पण तरीही आपण फवारणी का घेतली आहे, कारण की रोग आपल्याला सांगून येत नाही, त्यामुळे आपण इथे फवारणी घेणं हे खूप गरजेचं आहे। टाइम टू टाइम फवारणी घ्या, 7 दिवसाची गॅप ठेवा फवारणीमध्ये आणि तुमचा प्लॉट जो आहे तो जोरदार इथे राहणार मित्रांनो। आणि हे होतं आपला छोटासा माहितीपूर्ण व्हिडिओ। तर बघू शकता, असे आपल्याला औषधं घेऊन यायचे आहे, ते रिपिटेशनमध्ये मारायचं आहे। जर रोगर आणायचा आहे, क्लोरोफॉरिफॉस आणायचा आहे, इथे बघा आपण फिब्रोनिल आणला आहे, योराचं एकदा पॅक आणलं की एका पंप्यात आपली मिरची होऊन जाते। तर असे खूप सारे औषध आपल्या घरी घेऊन यायचे आहे, एक्सपोनस आहे, जंप आहे, असे खूप सारे औषध घेऊन यायचे 5-6 प्रकारचे आणि हप्त्याभराने याला रिपिटेशनमध्ये ठेवायचं आहे। बुरशीनाशकचा स्प्रे प्रत्येक घेत राहा, याच्यात कॅल्शियमची मात्रा पण ठेवत राहा, म्हणजे आपले फुलं जबरदस्त येत राहणार, आपला तोडा पण खूप छान येत राहणार। त्यासोबत बोरान मारत राहा। ते जर आपण प्रॉपर करत राहिलो तर आपल्या मिरची पिकावर इथे व्हायरसमध्ये पण जाणार नाही आणि आपली मिरची जी आहे ते कंटिन्युएशनमध्ये चालू पण राहणार। आणि नक्कीच याचा वापर आपल्या मिरची पिकामध्ये करा आणि आपली मिरचीचे पीक जे आहे ते जबरदस्त इथे आपला बनवता येणार आहे मित्रांनो। तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत।